महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश 2026 महत्त्वाची सूचना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेल मुंबई अंतर्गत 2026च्या कृषी पदवी प्रवेशासाठी एक महत्त्वाची सूचना. MHT CET 2026 PCM आणि PCB गट या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर कृषी शिक्षणामधील विविध अभ्यासक्रमांकरिता प्रवेश दिला जातो. कृषी शिक्षणामध्ये खालील विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. BSc ऑनर्स कृषी ॲग्रिकल्चर, उद्यानविद्या, हॉर्टिकल्चर, वनविद्या, फॉरेस्ट्री, सामुदायिक विज्ञान, कम्युनिटी सायन्स, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. BFSC मत्स्य विज्ञान, फिशरीज सायन्स. BTech कृषी अभियांत्रिकी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, अन्न तंत्रज्ञान, फूड टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. MHT CET 2026 या सामायिक प्रवेश परीक्षेमधील PCM आणि PCB हे दोन गट पुढील प्रमाणे विविध अभ्यासक्रमांना पात्र आहेत. त्यासाठी विशेष सूचना. 1. दोन्ही गट PCB आणि PCM चालणारे कोर्सेस. BSc ऑनर्स कृषी, उद्यानविद्या, सामुदायिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि BTech अन्न तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान या कोर्सेससाठी तुम्ही PCB किंवा PCM पैकी कोणत्याही एका गटातून अथवा दोन्ही गटातून परीक्षा दिली तरी चालते. 2. केवळ PCB गट आवश्यक. BSc ऑनर्स वनविद्या, फॉरेस्ट्री आणि मत्स्य विज्ञान, फिशरीज सायन्स या कोर्सेससाठी फक्त PCB गट अनिवार्य आहे. 3. केवळ PCM गट आवश्यक. कृषी अभियांत्रिकी, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या कोर्सेससाठी फक्त PCM गट अनिवार्य आहे. तुमच्या आवडीच्या अभ्यासक्रमाकरिता MHT CET 2026 या परीक्षेसाठी नोंदणी करताना योग्य गट म्हणजे PCB किंवा PCM अथवा दोन्ही गट निवडा. नोंदणीची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2026 आहे. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि आत्ताच CETच्या तयारीला लागा. अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी www.mahacet.org या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. धन्यवाद.